मुंबईमधल्या लालबागचा राजा सुद्धा आता गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेला आहे आणि तिथं विसर्जनाची तयारी आता सुरू झालेली आहे। ही गिरगाव चौपाटी परिसरातली दृश्य आहेत। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, सध्या आपण बघतो आहोत की गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पोहोचलेली आहे। मात्र भयंकर गर्दी आहे। खरं तर कोविडचे नियम पाळले जात आहेत असं सध्या तरी आपल्याला दिसत नाहीये। सार्वजनिक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत जास्तीत जास्त 10 जणांना परवानगी असावी, विसर्जनाकरता 10 जणांनाच प्रवेश असावा असं प्रशासनाने सांगितलंय। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। मात्र इथे आपण बघतो आहोत की रथावरनं बगाशी पुष्पवृष्टी केली जात होती भक्तांकडे आणि ही पुष्पवृष्टी झेलण्यासाठी, प्रसाद झेलण्यासाठी म्हणून बऱ्यापैकी गर्दी होती। इथे आपण बघतो आहोत की वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा इथे दाखल झालेले आहेत। ते भक्तांना सूचना करतायत आणि लालबागच्या राजा जे मंडळ आहे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या जात आहेत। सुधीर साळवी सध्या आपल्या सोबत आहेत। साळवीजी, खरं तर मोठी गर्दी झाली, भक्तांच्या भावनांना आवर घालणं मुश्किल होतंय का? भक्तांना काय आवाहन करताय? मिरवणूक संपलेली आहे आता लालबागच्या राजाची। आता थोड्याच वेळात विसर्जन होईल। ते लालबागच्या राजाचे भक्त आहेत, भाविक आहेत, थोडं रस्त्यावरती आलेले आहेत गिरगाव चौपाटीवरती। आता ते पोलिसांनी, त्या प्रशासनाने सगळं मॅनेज केलेलं आहे। पुढच्या वर्षीचा जो बाप्पा असेल, लालबागचा राजा असेल, तो दरवर्षीप्रमाणे म्हणजे जी प्रथा राहिलेली आहे, वाजत गाजत बाप्पाला निरोप देणार का? नक्कीच ना। आता या कोरोनाचं संकट हे टळलं, ही एक राष्ट्रीय आपत्ती आणि सर्वांनी मिळून या आपत्तीला तोंड द्यायचं। त्याच्यामुळे पुढच्या वर्षीचा उत्सव नक्कीच वाजत गाजत होईल। मात्र सुधीरजी, आम्ही महाराष्ट्रभर बघतो आहोत की अनेक गणेश मंडळ अशी आहेत की ज्यांनी खरोखरच अत्यंत नियम पाळून, काटेकोर नियम पाळून विसर्जन मिरवणुका काढल्या किंवा विसर्जन केलं। लालबागच्या राजाचे मानद सचिव म्हणून तुम्ही काय आवाहन कराल कार्यकर्त्यांना देखील आणि भक्तांना देखील? कारण लालबागच्या राजाविषयी असणारी भावना ही अत्यंत तीव्र असते प्रत्येकाच्या मनातली। नक्कीच एक 9 दिवस संपूर्ण एक आदर्श गणेशोत्सव पार पाडलाय आणि मिरवणूक इथे आलेली आहे। मला वाटतं अतिशय आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडू विसर्जन देखील। आणि सर्वांना आता आवाहन करतो की हे विसर्जन लाईव्ह आहे, आपण बघू शकता चौपाटी। विसर्जन कशा पद्धतीने होईल? आता पुढे जातोय, काय नियोजन केलं त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी असं त्या पद्धतीने विसर्जन होईल। रथ खूपच खास सजवण्यात आला होता, म्हणजे मूर्ती यावेळेस लालबागच्या राजाची लहान होती, मात्र अर्थात आशीर्वाद मोठा आहे, लालबागच्या राजाचा कीर्ती देखील महान आहे। काय सांगाल या मूर्तीविषयी सुद्धा? नक्की अतिशय देखणी अशी मूर्ती झालेली आहे आणि लालबागचा राजा म्हणजे त्याच्यामध्ये साक्षात त्या ठिकाणी त्या जागेतलं सत्व आहे आणि कुटांमध्ये न मोजता राजा राजासारखा झालाय। नक्की, त्याच्यामुळे राजाची विसर्जन मिरवणूक ही अगदी राजासारखीच होते आहे। मात्र जर मागे आपण बघितलं तर हा रथ ठिकठिकाणी थांबवला जातोय हळुवारपणे। खरं तर कुठलेही नियम मोडले जाऊ नयेत असा कटाक्ष पोलिसांचा देखील आहे, मंडळाचा देखील आहे। जसं आता मानद सचिवांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे विसर्जन मिरवणुकी करता आता ही मिरवणूक इथे संपलेली आहे। मात्र विसर्जनाकरता जेव्हा लालबागचा राजा जाईल तेव्हा काही मोजके कार्यकर्ते हे लालबागच्या राजाच्या या रथासोबत असतील आणि त्यानंतर राजाचं विसर्जन होईल। सध्या आपण बघतो आहोत की मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन पोलिसांची फौज ही पुढे निघते आहे। 10 जण हे विसर्जनासाठी त्यांना परवानगी दिली जाणार आहे गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठी। अर्थात दरवर्षीप्रमाणे जसं लालबागच्या राजाचं विसर्जन होतं तसं विसर्जन यावर्षी बघायला मिळणार नाही, कारण तराफ्यावरती भक्तांना परवानगी असणार नाहीये। थेट पाण्यात उतरण्याची कोणत्याही भक्ताला परवानगी नाहीये। मुंबई महापालिका प्रशासनाचे जे कर्मचारी असतील ते ही मूर्ती ताब्यात घेऊन त्यानंतर त्याचं विसर्जन करतील। जर आपण मागे बघितलं, एकदा जर लालबागच्या राजाची मूर्ती, गणेश मूर्ती जी विसर्जनाला आता निघते आहे, ती दाखवण्याचा आपण प्रयत्न करूयात की लालबागच्या राजाचं हे जे रुपडं आहे ते डोळ्यात साठवण्यासाठी खरं तर अनेकांनी जीवाचा आटापिटा केला आणि त्याच्यासाठी अनेकांनी खरं तर इथे गर्दी केली। मात्र आता लालबागच्या राजाचं हे रुपडं जे विसर्जनासाठी निघालेलं आहे ते आपण बघतो आहोत की लालबागच्या राजाला आता अंतिम निरोप दिला जातो आहे। पुढच्या वर्षी लवकर ये असं लालबागच्या राजाला सगळेजण सांगतायत। खरं तर ही जी राष्ट्रीय आपत्ती, कोरोनाचं जे संकट आहे ते आपल्यावर कोसळलंय आणि ते संकट लवकरात लवकर दूर व्हावं याकरता आता प्रार्थना केली जाते। लालबागच्या राजाची ही शेषशायनी असणारी विष्णू रूपातली मूर्ती आपण बघतो आहोत, जी आता विसर्जनाकडे निघालेली आहे, गिरगाव चौपाटीकडे निघालेली आहे। लालबागच्या राजाचे हे सगळे कार्यकर्ते खरं तर गुलालाने माखलेले आहेत आणि दरवर्षीचा हा उत्साह आपण बघतो आहोत। नियमांचं पालन करा हे खरं तर प्रशासनाने सांगितलं होतं, मात्र ते फारसं होताना आपल्याला बघायला मिळालं नाही। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आजूबाजूचे जे भाविक आहेत, जे रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत, ते अक्षरशः या लालबागच्या राजाला हात उंचावून
नमस्कार करतायत, मोबाईलमध्ये त्याची एक छबी टिपण्यासाठी ते उतावीळ झालेले आहेत. कारण गेले 10 दिवस प्रत्यक्ष डोळ्यांना राजा दिसलेला नाहीये, तो ऑनलाईन माध्यमातूनच दिसलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता लालबागच्या राजाचं हे विसर्जन होताना आपण बघतो आहोत. अश्विन, मनश्री, साधारण अजून किती वेळ लागेल आणि आता नेमकी मिरवणूक कुठपर्यंत पोहोचलेली आहे? गिरगाव चौपाटी इथून किती लांब आहे? देवधर चौकामध्ये ही मिरवणूक पोहोचलेली आहे. म्हणजे आता केवळ काही मीटरचं अंतर बाकी आहे गिरगाव चौपाटीवर पोहोचण्यासाठी. गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. जसं आपण मुंबईच्या राजाचं विसर्जन बघितलं, अगदी त्याच पद्धतीने लालबागच्या राजाचं देखील विसर्जन होणार आहे. आणि ज्या ठिकाणी मी सध्या आहे, अगदी लालबागच्या राजाच्या या रथासमोर आपण आहोत. आणि या रथाच्या बाजूने पोलिसांनी एक कडं उभारलेलं आहे. आपण बघतो आहोत की संपूर्ण पोलीस दल या ठिकाणी आता सतर्क झालेला आहे. इकडे जी पुष्पवृष्टी होते, रथावरनं जी पुष्पवृष्टी केली जाते, भाविक ते फुलं झेलण्याचा प्रयत्न करतायत. मात्र तसं करू नये असं आवाहन पोलिसांकडनं वारंवार केलं जात आहे. आणि या ठिकाणी म्हणूनच काही मीटरच्या अंतरावर आता लालबागचा राजा हा पोहोचलेला आहे. पुष्पवृष्टी मोठ्या प्रमाणात केली जाते, मात्र असं करू नये हे आता पोलिसांकडनं सांगितलं जात आहे. लालबागच्या राजाची एक छबी टिपण्यासाठी आता सगळेजण उतावीळ झालेत. काही भक्तांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात, कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. दादा, किती वर्ष झाले लालबागच्या राजाची सेवा करतायत? गेली 12 वर्ष झाले. 12 वर्ष झाले लालबागची सेवा करतोय आम्ही. 12 वर्ष झाले लालबागची सेवा करतोय. आज कोरोनाच्या काळात सुद्धा गणपतीला चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी जाता येते. त्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि आमचं जे लालबाग राजाचं मंडळ आहे यांनी खूप चांगल्या प्रकारे आजपर्यंत एवढी सगळी सेवा केली आणि आज चांगल्या प्रकारे कोरोनाचे नियम पाळून सगळं आज या ठिकाणी पार पडतंय. त्याबद्दल खरोखर धन्यवाद. थँक्यू. इकडे भक्तांची दुतर्फा अक्षरशः रांग लागली. इकडे आपण बघतोय की मोबाईलमध्ये एक छबी टिपण्यासाठी भक्त उतावीळ झालेले आहेत. आणि काही भक्तांशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. काय सांगताय लालबागच्या राजाला? मनातली इच्छा पूर्ण करू दे. लालबागचा राजा हे मुंबईतलंच नाही तर मुंबईच्या बाहेरच्या भाविकांचं सुद्धा एक खूप मोठं भक्तिस्थान राहिलेलं आहे. लालबागच्या राजाने मुंबईची खरं तर ओळख घडवली, लालबाग परिसराची ओळख घडवली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच लालबागचा राजा हा आपला सगळ्यांचाच लाडका बाप्पा आहे. अवघ्या काही मीटरच्या अंतरावर आता लालबागचा राजा येऊन पोहोचलेला आहे. गिरगाव चौपाटीवर काही वेळातच आता त्याचं विसर्जन देखील केलं जाईल. मात्र रथावरून जी पुष्पवृष्टी होते आहे, जे फुलं उधळली जात आहेत ती झेलण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अश्विन, मनश्री, आपण बघतोय गर्दी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि अर्थातच लालबागच्या राजाची एक सेलिब्रिटी इमेज आहे. अनेक लोक दरवर्षी रांगा लावून या गणपतीचं दर्शन घेत असतात आणि आज त्या मिरवणुकीमध्ये अनेक लोक सहभागी झालेले आहेत. कोरोनाचे नियम मात्र पाळले जात नाहीयेत, ते पाळणं गरजेचं आहे असं दिसतंय का? 100%. कारण मुंबईच्या राजाची मिरवणूक आपण बघितली की अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने खरं तर ही झाली आणि मोजक्या लोकांमध्ये ही मिरवणूक पार पडली होती. मात्र लालबागच्या राजाचं एक वेगळं महत्त्व आहे. भक्तांचा उत्साह हा न आवरता येण्याजोगा जो उत्साह आपण सध्या स्क्रीनवरती बघतो आहोत. अक्षरशः प्रसाद आणि फुलं झेलण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की गेले 10 दिवस या लालबागच्या राजाचं जे दर्शन आहे ते ऑनलाईन पद्धतीने सगळ्यांनी घेतलेलं आहे. प्रत्यक्ष लालबागच्या राजाची मूर्ती डोळ्यात कुणीही साठवलेली नव्हती आणि आज याची देही याची डोळा या गणेश मूर्तीचं दर्शन आपल्या सगळ्यांनाच घडतं आहे. त्याच्यामुळे भक्तांचा उत्साह प्रचंड आहे आणि त्याला आवरता येणं हे सुद्धा जवळपास अशक्य, प्रचंड कठीण आहे. तरी देखील पोलीस प्रशासन हे वारंवार आवाहन करत आहे की नियमांचं पालन करा आणि अर्थात आपल्याला स्वयंशिस्त असणं हे अत्यंत गरजेचं आहे की आपण स्वतःहून कोरोनाच्या नियमांचं पालन करणं हे अत्यंत गरजेचं आहेच. मात्र सध्या मुंबईकरांच्या भावना आणि त्यातल्या त्यात लालबागच्या राजाचे जे भक्त आहेत त्यांच्या भावना इतक्या उचंबळून आलेल्या आहेत की कोरोना नियमांचा आता विसर पडलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. गिरगाव चौपाटीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर जसं मी मगासपासून सांगते की आहोतच, मात्र ही जी गती आहे मिरवणुकीची ही अत्यंत धीमी झालेली आहे कारण गर्दी प्रचंड आहे. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होईल इकडे जर आपण बघतोय. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? करी रोड वरून. लालबाग दिवा दिव्यावरनं आलात? एवढ्या लांब ना? हा, बघायला दर्शन घ्यायला बाप्पाचे.
किती वर्षांपासून येत आहे? 4-5 वर्ष झालं बहुतेक. डेली येतो हमेशा असं आहे. नक्की, त्याच्यामुळे एवढ्या लांबनं हे गणेश भक्त येतात. अगदी दिवा डोंबिवली इथनं सुद्धा गणेश भक्त आलेले आहेत. ही जी गर्दी आपण दुतर्फा बघतोय ही खरं तर पोलीस प्रशासनाने मगासपासून प्रयत्न केले होते की अशा प्रकारची गर्दी ही होऊ नये या ठिकाणी. मात्र ऐनवेळी ही गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे, त्याच्यामुळे तिला आवरणं हे आता अशक्य होत आहे. अश्विन. नमस्कार मॅडम. मनश्री, आता मनश्री, विसर्जनाची नेमकी काय कशी व्यवस्था केलेली आहे? विसर्जन कशा पद्धतीनं होणार आहे? विसर्जन हे नियमांप्रमाणेच होईल असं पालिका प्रशासनाने देखील स्पष्ट केलेलं आहे. पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा हे वारंवार स्पष्ट करण्यात आलेलं आहे. नियम असं सांगतोय की केवळ 10 जणांनाच विसर्जनासाठी परवानगी असेल. मात्र सध्याची जी गर्दी आपण बघतो आहोत ही गर्दी भयंकर आहे. या गर्दीला आवरणं प्रचंड कठीण झालेलं आहे आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की लालबागच्या राजाचं विसर्जनासाठी जे रथावरचे कार्यकर्ते आहेत, जे रथावरचे सगळेजण आहेत, त्यांनाच केवळ आतमध्ये सोडलं जाईल. सुधीर साळवी जे मानस सचिव आहेत त्यांनी देखील मगाशी हे स्पष्ट केलं की मोरांना घेऊनच गणेश विसर्जन होईल. मात्र सध्याची गर्दी बघतोय आपण, त्याच्यामुळे ही निश्चितच साशंकता आहे की विसर्जन मिरवणुकीत तर नियम पाळले गेले नाही, पण किमान विसर्जनाच्या वेळेस तरी नियम आता पाळले जातील की नाही ही साशंकता निश्चितच आहे. मनश्री, तू आपल्या सोबतच राहा. दीपेश त्रिपाठी आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. दीपेश, पोलीस आणि गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झालेली आहे. नेमकी काय चर्चा झालेली आहे? काय सध्याचं दृश्य आहे? मंडळांच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे. भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पोलिसांचे निर्देश होते की काही मोठ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक काढली जाईल. मिरवणुकीला परवानगी नव्हती, मात्र त्यांच्या गणेशाच्या विसर्जनासाठी परवानगी दिली जाईल आणि मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये थोडा शाब्दिक वाद झाला. पोलिसांनी त्यांना गर्दी आवरण्यास सांगितली. पोलिसांनी त्यांना बाजूला होण्यास आणि लवकरात लवकर लालबागचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीत घेऊन जावा, कारण आज आपण जसं दृश्यांमध्ये पाहू शकता अजूनही सध्या लालबागचा राजा जो आहे तो गिरगावच्या परिसरामध्ये सिग्नलवरच थांबलेला आहे आणि थोड्याच अंतरावर, अगदी हाकेच्या अंतरावर गिरगाव चौपाटी आहे. पोलिसांचा आग्रह आहे मंडळाला की त्याने लवकरात लवकर जे आहे ती लालबागच्या राजाला चौपाटीवर घेऊन जावं आणि विसर्जनाची जी विसर्जन त्यांचं करावं त्या प्रक्रियेला सुरुवात करावी. मात्र दीपेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, परंतु मनश्री, ज्या पद्धतीने आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये थोडासा शाब्दिक वाद झाला. लवकरात लवकर मूर्ती विसर्जन स्थळी न्यावी अशी पोलिसांनी विनंती केलेली आहे, कारण रस्त्यावरती प्रचंड गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये तू सुद्धा आहेस, तू ते सर्व अनुभवतीयस. नक्कीच आपण बघतोय की मगाशी पण म्हणूनच सुधीर साळवी जे मानस सचिव आहेत या मंडळाचे, त्यांना आपण विचारलं की इतर गणेश मंडळांच्या ज्या मिरवणुका निघाल्या त्या अत्यंत शिस्तबद्ध होत्या, मात्र लालबागच्या राजाला मोठी गर्दी आहे आणि पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये, विशेषतः लालबागच्या राजाचे जे मंडळ आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जी चर्चा झाली आहे त्या चर्चेनंतर हे आपल्याला बघायला मिळतं आहे की आता थोडक्या म्हणजे अगदी मोजक्या कार्यकर्त्यांमध्येच लालबागच्या राजाला निरोप देण्यात येईल. अक्षरशः हा जो चौक आहे गिरगावच्या समोरचा जो सिग्नल आहे दुतर्फा गर्दी झालेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत, त्याच्यामुळे या गर्दीला आवरणं निश्चितपणे अत्यंत जड जाईल. आपण अगदी लालबागच्या राजाच्या ह्या रथासमोर आहोत, या राजासमोर आहोत, त्याच्यामुळे आपण प्रयत्न करूयात की नेमकी चर्चा काय झालेली आहे पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये ते जाणून घेण्याची. दादा, मला सांगा की काय चर्चा झाली आहे पोलिसांमध्ये आणि तुमच्यामध्ये, किती जणांना प्रवेश मिळणार आहे? हे मानस सचिव आहेत मंडळाचे, तुम्हाला हे सर्व माहिती देऊ शकतात. नक्की, मानस सचिव आहेत सुधीर साळवी सध्या आपल्या सोबत आहेत. सुधीरजी, किती जणांमध्ये विसर्जन? 10 फक्त 10 कार्यकर्त्यांमध्ये विसर्जन होतोय. करू व्यवस्थित नियोजन. नक्की, मानस सचिवांनी जे सांगितलंय की केवळ 10 कार्यकर्त्यांमध्ये विसर्जन होईल, त्यानुसार अत्यंत मोजक्या लोकांना, कार्यकर्त्यांना आज सोडलं जातंय आणि लालबागच्या राजाची ही अंतिम छबी, या वर्षीची अंतिम छबी आपण बघतो आहोत. गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा
अगदी मगाशाच प्रमाणे या ठिकाणीच अडवण्यात आलेला आहे। पूर्णतः बॅरिकेटिंग करून इतर भाविकांना मागे लोटून या ठिकाणी आता पोलिसांनी लालबागच्या राजाच्या या रथाला आत सोडलेला आहे आणि आता काही वेळातच काही क्षणातच लालबागच्या राजाची ही मूर्ती समुद्रात दृष्टीआड होईल, तिचं विसर्जन होईल। यावर्षी लालबागचा राजा जो शेषशायी आपण बघतो आहोत, विष्णू रूपातला राजा बघतो आहोत, त्याचं विसर्जन होईल आणि पुढच्या वर्षी अर्थातच गणपती बाप्पा लवकर येतील आपल्या मागणीप्रमाणे। आणि अर्थातच हे जे जागतिक कोरोनाचं संकट आहे हे याचं निवारण करण्यासाठी हे हरून नये अशी प्रत्येकच भाविकाची प्रार्थना लालबागच्या राजाच्या चरणी राहणार आहे। खरं तर मला आठवतं की गेली अनेक वर्ष जेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन होतं ती जी वेळ असते ती पहाटेची असते, अगदी दुसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन नेहमी होत असतं। मात्र यावर्षी भर दुपारी राजा या गिरगाव चौपाटीवरती आलेला आहे आणि गिरगाव चौपाटीवर आता अवघ्या काही क्षणांमध्ये राजा आता दृष्टीआड होईल, त्याचं विसर्जन होईल आणि पुढच्या वर्षी अर्थातच राजा वाजत गाजत आपल्या घरी येईल अशी प्रत्येकच भाविकाची कामना आहे, प्रत्येकच भाविकाची इच्छा आहे। पोलिसांनी मात्र या ठिकाणी उत्तम नियोजन केलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे। जी छबी आपण बघतो आहोत लालबागच्या राजाची, ही जी अंतिम दृश्य आपण बघतो आहोत या वर्षीची, जी मूर्ती बनवली होती यावर्षी ती 4 फुटाची मूर्ती होती, कारण ही मूर्ती घडवण्याला सुद्धा मर्यादा होत्या, नियमांचं पालन करूनच ही मूर्ती घडवावी लागणार होती। मात्र आता काटेकोर नियमांचं पालन करून या ठिकाणी बॅरिकेटिंग केलेलं आहे आणि या ठिकाणीच मूर्तीला थांबवण्यात आलेलं आहे। मात्र जर आपण बघितलं तर माध्यमांच्या प्रतिनिधींना या चौपाटीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं करण्यात आलंय, अनेक भक्तांना देखील चौपाटीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं करण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी चौपाटीवर जर आपण बघितलं, मूर्तीच्या रथाच्या आजूबाजूला जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। त्याच्यामुळे कोरोनाच्या नियमांचं प्रत्यक्ष पालन होत आहे का ते आपण टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरतीच खरं तर बघत आहोत। अमोल, मनश्री, गणपती खरं तर बुद्धीची देवता आहे आणि आपल्या सगळ्यांना कोरोनाचे नियम पाळावे यासाठी आपण गणपती रायाच्या चरणी ही प्रार्थना करूयात, कारण हा सण उत्सव दरवर्षी असतो। कोरोनाचं संकट लवकर टळलं तर आपण पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्त उत्साहानं हा सण साजरा करू शकतो, परंतु ज्या पद्धतीनं गर्दी होतीये ती खरंच खेदजनक आहे। आता गणपतीची, लालबागच्या राजाची ही शेवटची छबी आपण महाराष्ट्रातल्या तमाम गणपती भक्तांना आपण दाखवतोय। मनश्री, ही गर्दी आम्ही बघतोय, वरच्या बाजूनी सुद्धा रोडच्या दुतर्फा लोकांनी अजूनही गर्दी केलेली आहे। आता चौपाटीवरती मूर्ती पोहोचलेली आहे का, गणपती पोहोचलेले आहेत का, आणि आता किती वेळ लागेल साधारणतः विसर्जनासाठी? तर गणपतीची ही लालबागच्या राजाची शेवटची छबी आपण बघतोय, चौपाटीवरती गणराया पोहोचलेल्या आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये 10 भाविकांच्या उपस्थितीमध्ये गणपतीचं विसर्जन होईल। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मनश्री, फक्त लालबागचा राजा अमोल, तू जसं सांगितलं की 10 भाविकांच्या उपस्थितीतच आता विसर्जन होणार आहे आणि मानस सचिव सुधीर साळवी यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की पोलिसांशी आमचं सविस्तर बोलणं झालं आणि केवळ 10 भाविकांच्याच उपस्थितीत आता लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल। अगदी शेवटपर्यंत आपण बघतो आहोत की विसर्जनाची ही दृश्य टिपण्याचा आपण संपूर्ण प्रयत्न करणार आहोत। मात्र गर्दी प्रचंड आहे आणि इथे थोडेसे भाविक आणि पोलिसांमध्ये झगडे देखील होत आहेत, कारण एक छबी, लालबागच्या राजाची एक छबी माझ्या मोबाईलमध्ये, माझ्या कॅमेरामध्ये टिपली जावी यासाठी सगळे भाविक धडपड करतायत। आणि इथे आपण बघतोय की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तर आहेच, पोलिसांनी आता जे बॅरिकेटिंग आहे ते रस्त्यावर आणायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे लालबागच्या राजाला निरोप देण्याकरता जे इतर कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आज जाऊ शकत नाहीयेत आणि आपण प्रयत्न करूयात की लालबागच्या राजाची जी छबी आहे ती जास्तीत जास्त लोकांना डोळे भरून पाहता यावी, कारण भक्तांना एकच विनंती आहे की तुम्हाला या ठिकाणी गिरगावच्या चौपाटीवर येऊन गर्दी करण्याची गरज नाही। लालबागच्या राजाची जी छबी आहे ती गेले 10 दिवस आपण ऑनलाईन माध्यमातून टिपत आलेलोच आहोत आपल्या डोळ्यांमध्ये। मात्र आता
लालबागच्या राजाचं दर्शन हे तुम्हाला लांबूनही होऊ शकतं. त्यासाठी गिरगाव चौपाटीवर गर्दी करण्याची गरज नाही. पोलीस प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करण्याची खरोखरीच गरज आहे आणि म्हणूनच लालबागच्या राजाचे जे विसर्जन आहे ते ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे, त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे भाविकांनी इथे येऊन गर्दी करू नये असं आवाहन वारंवार पोलीस प्रशासनामार्फत आणि महापालिका प्रशासनामार्फत देखील केलं जाते. मात्र लालबागच्या राजाची छबी आपण दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. लालबागचा राजा हा आता समुद्रापर्यंत पोहोचलेलाच आहे आणि अवघ्या काही क्षणांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन हे समुद्रामध्ये केलं जाईल. आपण बघतोय की लालबागचा राजा हा आता प्रस्थान करतो आहे समुद्राकडे. पुढच्या वर्षी लवकर ये असा संदेश प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पासोबत देतच असतो. मात्र जे येणारं वर्ष आहे ते कोरोना मुक्तीचं असू दे, ते संकट काळा हरण करणारा असू दे. हा जो संकट काळ आहे तो नष्ट व्हावा आणि पुन्हा एकदा लालबागच्या राजाचं स्वागत हे वाजत गाजत व्हावं. पुन्हा एकदा 14 फुटी लालबागचा राजा सगळ्याच डोळ्यांना पाहायला मिळावा अशी भक्तांची इच्छा आहे. आणि ज्या पद्धतीने मी मगाशी सांगत होते की दरवर्षी खरं तर लालबागच्या राजाला जेव्हा निरोप दिला जातो तेव्हा सुद्धा शेकडोंची गर्दी या ठिकाणी असते, हजारोंची गर्दी असते आणि लालबागच्या राजाला निरोप देताना प्रचंड पोलीस प्रशासनाला सुद्धा प्रचंड कष्ट करावे लागतात. मात्र पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूयात की लालबागच्या राजाची जी अंतिम छबी आहे ती बघण्याचा आपण प्रयत्न करूयात की खरं तर बॅरिकेटिंग आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र लालबागच्या राजाची ही जी मूर्ती आहे ती आता सध्या आहे मुंबई महापालिका प्रशासनाच्या मंडपासमोर. त्या ठिकाणी या मंडपावरनं लालबागच्या राजाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल. अर्थातच 10 भक्तांच्याच उपस्थितीमध्ये हे विसर्जन होईल. याकरता मुंबई महापालिका बॅरिकेटिंग हे लावलेले आहेत. ही मूर्ती प्रशासनाच्या ताब्यात दिली जाईल, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिली जाईल आणि त्यानंतर त्या मूर्तीचं विसर्जन होईल. अमोल, मनश्री, पोलिसांना सुद्धा मर्यादा आहे, तर पोलीस सुद्धा फार दिसत नाहीयेत आणि लोकांची गर्दी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. हे गर्दी आवरणं जरा अशक्यच झालेलं आहे पोलिसांना. आणि आता ही मूर्ती आपण बघतोय समुद्रकिनारी पोहोचलेली आहे आणि अगदी काही मिनिटांमध्ये बाप्पाचं विसर्जन होईल. गर्दी रोखण्यासाठी आणखी काय उपाय केले जात आहेत मनश्री? खरं तर गर्दी रोखण्यासाठी विनंती हा सर्वोत्तम उपाय पोलिसांकडून अवलंबला जातोय. कारण भावनांना आवर घालणं हे प्रचंड कठीण आहे. कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या तर कदाचित आणखी वेगळे प्रश्न उभे राहू शकतील. या दृष्टीनेच पोलीस काम करत आहेत. पोलिसांनी या ठिकाणी ज्या महिला आहेत, जी लहान मुलं आहेत त्यांना सुरुवातीला बाजूला करण्याचं काम केलेलं आहे. यासोबतच ट्रॅफिक पोलीस हे सुद्धा दिमतीला आहेत. दरवर्षी आपण बघतो की NSSचे जे विद्यार्थी असतात ते सुद्धा गिरगाव चौपाटीवर शिस्तबद्धतेसाठी त्यांना नेमलेलं असतं. लोकांची जी गर्दी आहे तिचं नियंत्रण करण्यासाठी त्यांना नेमलेलं असतं. त्या विद्यार्थ्यांची सुद्धा यंदा मदत घेण्यात आलेली आहे. यासोबतच मुंबई महापालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचा एक मदत कक्ष सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. या मदत कक्षावरून सुद्धा जर काही मदत लागली भक्तांना, कोणी हरवलं किंवा आणखी कोणती दुर्घटना घडली तर त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठीचं नियोजन केलेलं आहे. मात्र तू जे म्हणालास की पोलिसांना गर्दीच आवरणं हे प्रचंड मुश्किल होत आहे, तर निश्चितच हे आपल्याला बघायला मिळतं आहे. मात्र पोलिसांनी मोठा फौजफाटा हा गिरगाव चौपाटीवर तैनात केलेला होता. मात्र अपेक्षेपेक्षाही दुप्पट गर्दी गिरगाव चौपाटीवर आली लालबागच्या राजाला बघण्यासाठी असंच म्हणावं लागेल. अमोल, निश्चितच मनश्री, आपण बघतोय की माध्यमांच्या प्रतिनिधींना फार लांब त्या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं आहे, परंतु मूर्तीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे अजूनही. नक्की खरं तर दरवर्षी माध्यमांचे जे प्रतिनिधी असतात ते लालबागच्या राजाच्या मिरवणुकीच्या सोबतच असतात. मात्र माध्यमांना सुद्धा अर्थातच या ठिकाणी परवानगी असणार नाही, कारण मोजक्या 10 जणांनाच या विसर्जनासाठी परवानगी दिलेली आहे. यासोबतच जे मीडियाचं स्टँड आहे ते देखील प्रचंड दूर अंतरावरती पोलिसांनी उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा आत सोडलं जाणं हे शक्य नाहीये आणि अर्थातच पोलीस प्रशासनाला सहकार्य करणं ही माध्यमांची देखील जबाबदारी बनते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सहकार्य माध्यमांकडनं केलं गेलं आणि गेले 10 दिवस आपण जी विनंती करतो ABP माझाच्या माध्यमातून सुद्धा की गणेशाचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष गणेशाच्या मंदिरात जाण्याची, त्याच्या मंडपात जाण्याची किंवा विसर्जन स्थळी जाण्याची गरज नाही, ते लांबून सुद्धा घेता येईल. आणि म्हणूनच आपण प्रयत्न करतो आहोत की ज्या लालबागच्या राजाची छबी टिपण्यासाठी अनेक डोळे
आतुरलेले असतात. फक्त मुंबईतलेच नाही तर मुंबईच्या बाहेरचे, अक्षरशः महाराष्ट्राच्या बाहेरचे भाविक सुद्धा गणपतीच्या दिवसांमध्ये मुंबईत येतात आणि मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याशिवाय ते जात नाहीत. आणि अनेक किलोमीटरच्या रांगा खरं तर मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी आणि लालबाग राजाच्या दर्शनासाठी लागलेल्या असतात. तशीच काहीशी गर्दी आता आपल्याला इथे बघायला मिळते आहे. आता हळूहळू का होईना पण घरगुती गणेशाचं सुद्धा आगमन या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे, जे सकाळपासून खरं तर होत आहे. आणि घरगुती गणेशाला देखील आता निरोप दिला जातोय. काही वेळातच जसं आपण म्हटलं होतो की लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल आणि आपण चौपाटीवर बघतो आहोत की लालबागच्या राजाला निरोप देण्याचा प्रयत्न हा आता होतो आहे. 10 भक्तांच्या मर्यादेत हा निरोप देता येणार आहे. खरं तर ही मर्यादा खूप कमी वाटते आहे भक्तांना. ते यासाठी कारण लालबागच्या राजाला जेव्हा निरोप दिला जातो तेव्हा मोठमोठे तराफे असतात दरवर्षी आणि या तराफ्यांमधून लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन त्याचं विसर्जन केलं जातं. त्या तराफ्यांवरती सुद्धा मोठी गर्दी असते भाविकांची. मात्र यावर्षी केवळ 10 जण असतील आणि तराफ्यावरूनच राजाचं विसर्जन केलं जाईल, राजाला निरोप दिला जाईल. मात्र अनेक भाविकांच्या अशा भावना, अनेक भाविकांच्या अशा प्रतिक्रिया आज सकाळपासून मी ऐकते आहे की दरवर्षी जर अशा प्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने लालबागच्या राजाला किंवा मुंबईच्या राजाला किंवा इतरही जे कोणते मानाचे गणपती आहेत त्यांना निरोप दिला गेला तर निश्चितच ज्या दुर्घटना दरवर्षी काही थोड्याफार प्रमाणात आपण बघतो त्या कमी होण्यास सुद्धा मदत होईल. पोलीस प्रशासनावरचा मोठाच ताण खरं तर कमी होईल. कारण याच गिरगावच्या चौपाटीवर दरवर्षी अक्षरशः मुंगी शिरायला सुद्धा जागा नसते. यावर्षीची जी गर्दी आहे ती त्या तुलनेने बऱ्यापैकी कमी म्हणावी लागेल. कारण हजारोंच्या संख्येने हा रस्ता भरलेला असतो. त्यामुळे भाविक आणि पोलीस प्रशासनात सुद्धा बऱ्यापैकी वाद होताना आपण बघतो आहोत की भाविक आग्रह करतायत की लालबागच्या राजाच्या दर्शनाला आम्हाला जायचंय, मात्र अर्थात अडवतायत. लालबागच्या राजाला दर्शनाला तर मला सांग की किती वर्षांपासून येतो लालबागच्या राजाचं दर्शन? नेहमीप्रमाणे 17 वर्ष आले. 17 वर्ष. या वर्षी बघितलं का? हा बघितला. आपण बघतोय की अक्षरशः पोलिसांकडनं या भाविकांना समजावून सांगितलं जातंय की भावनांना आवर घाला. काही लालबागच्या राजाचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील आता बाहेर आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी कार्यकारिणीचे जे सदस्य आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मला सांगा की आता विसर्जन झालेलं आहे का? बोला, तुम्ही बोला. विसर्जन झालेलं आहे का लालबागच्या राजाचं? लालबागच्या राजाचं विसर्जन झालेलं नाही अजून, त्यांच्याकडनं माहिती मिळते आहे. मात्र ते सातत्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण अध्यक्षांशी बातचीत करणार आहोत लालबागच्या राजाच्या मंडळाशी. मला सांगा की विसर्जनातला अजून किती अवकाश आहे? लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 88 वर्षातलं हा विसर्जन सोहळा अत्यंत शिस्तमय वातावरणात पार पडलेला आहे नुकताच. आणि मुंबई पोलिसांचा प्रचंड सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यानुसार बाप्पा आता चौपाटीवर आलेला आहे आणि काही वेळातच या लालबागच्या राजाचं विसर्जन अत्यंत भक्तिमय मांगल्यपूर्ण वातावरणामध्ये आपल्या हिंदू धर्मशास्त्र परंपरेनुसार ज्याप्रमाणे विसर्जन होतं त्याप्रमाणे या ठिकाणी होणार आहे. नक्की लालबागच्या राजाचं विसर्जन हे दरवर्षीप्रमाणेच मानानं आणि थाटात केलं जाईल असंच सांगितलं जात आहे. लालबागच्या राजाची शेवटची छबी आपण बघतो आहोत की आता लालबागच्या राजाची आरती सुरू आहे आणि विसर्जनाच्या पूर्वी जी काही पूजा केली जाते ती सुरू आहे. लालबागच्या राजाचं जे पुढच्या वर्षीचा जो लालबागचा राजा असेल त्याच्यासाठी काय भावना आहेत, काय अपेक्षा आहेत? त्यामुळे भक्तांकडनं सुद्धा हे सांगितलं जात आहे की पुढच्या वर्षीचा लालबागचा राजा हा वाजत गाजत येऊ दे आणि त्याला निरोप सुद्धा वाजत गाजतच दिला जाऊ दे. आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की जी आरती आहे लालबागच्या राजाची ती सध्या सुरू आहे आणि या आरतीनंतर आता लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल. अमोल, मनश्री, तू आपल्या सोबतच राहा. तुर्तास आपण बघतोय की गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा आता पोहोचलेला आहे. आरती सुरू आहे. ही निरोपाची आरती आहे. अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला शेवटचा निरोप दिला जाईल. मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. मनश्री, अगदी काही मिनिटांमध्ये आता शेवटची आरती सुरू आहे आणि यानंतर निरोप दिला जाईल. नक्कीच अवघ्या काही क्षणांमध्ये लालबागच्या राजाची ही मूर्ती आपल्या दृष्टीआड होईल.
खरं तर या वर्षीची जी मूर्ती, जसं मी सांगितलं की घडवणं खूप अवघड होतं. दरवर्षी लालबागच्या राजाची मूर्ती जे मूर्तिकार घडवतात त्यांनीच ही मूर्ती घडवलेली आहे आणि 4 फुटांची ही मूर्ती आहे. मात्र दरवर्षी लालबागच्या राजाचं रूप हे अक्षरशः डोळ्यांमध्ये मावत नाही, इतकं भव्य दिव्य असतं. 14 ते 18 फुटांची ही मूर्ती असते. मात्र यावर्षी ती अवघ्या 4 फुटांवरती आली आणि म्हणूनच एका वेगळ्या पद्धतीने शेषशयनी आणि विष्णू रूपातली ही मूर्ती आपण बघतो आहोत. पुढच्या वर्षीची जी मूर्ती स्थानापन्न होईल, हिचं आगमन होईल, जी वाजत गाजत येईल असं भक्तांचं म्हणणं आहे. त्या मूर्तीची उंची मात्र निश्चितच दरवर्षीप्रमाणेच भव्य दिव्य असेल असं सुद्धा या ठिकाणी लालबागच्या राजाचे जे भक्त आहेत ते म्हणतात. आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल, अखेरचा निरोप दिला जाईल. मात्र हा अखेरचा निरोप यावर्षी करता असणार आहे, कारण राजा आपल्याला दरवर्षीच भेटायला येणार आहे. संकट कुठलंही असो, कोणत्या ना कोणत्या रूपात गणपती बाप्पा हा आपल्या भेटीला दरवर्षी येतो. गेल्या वर्षी लालबागच्या राजाचा उत्सव जो साजरा केला गेला तो अनोखा होता, तो आरोग्य उत्सव होता. आणि यावर्षी जर आपण बघतो आहोत की नियमांचा काही ठिकाणी जरी भंग झाला असला तरी सुद्धा चौपाटीवर आपण बघत आहोत की मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये, मोजक्या भक्तांच्या उपस्थितीमध्येच आता निरोप दिला जातो आहे. गेल्या वर्षीचा आरोग्य उत्सव आणि या वर्षी सुद्धा नियमांचं पालन करून एका वेगळ्या पद्धतीने साश्रू नयनांनी गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. त्यामुळे मी जसं मगाशी म्हटलं की कोणत्या ना कोणत्या रूपात बाप्पा आपल्या सोबत असतोच. अगदी माझ्या आजूबाजूला असणारे हे जे सगळे पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी आहेत हे सुद्धा बाप्पाचंच रूप आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या कष्टांना, त्यांच्या मेहनतीला सुद्धा आपण सलाम केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला गेली 2 वर्ष जे डॉक्टर्स, जे आरोग्य सेवक झटता आहेत, रुग्णसेवा करतायत, ते सुद्धा बाप्पाचंच रूप आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कार्याला सुद्धा आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे. लालबागच्या राजाची कृपादृष्टी, गणपती बाप्पाची कृपादृष्टी ही आपल्या सर्वांवर राहावी हीच भक्तांची कामना आहे. आणि म्हणूनच लालबागच्या राजाला आता अंतिम निरोप दिला जातोय. यावर्षी लालबागच्या राजाचा हा सोहळा आपण बघतो आहोत. खरं तर हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवावा, लालबागच्या राजाचं हे रूपडं प्रत्यक्ष डोळ्यांमध्ये साठवावं अशी प्रत्येकच भक्ताची अपेक्षा असते. आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक भक्तांनी गर्दी केली. मात्र ही गर्दी केलेली असली तरी सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी त्यांना आवरण्याचं काम केलेलं आहे. आता बघितलं आपण की जो शेषशायी गणपती बाप्पा होता, जो लालबागचा राजा होता, त्याच्या डोक्यावरचे जे शेषनागाची प्रतिकृती तयार करण्यात आलेली होती तिला आता उतरवण्यात आलेलं आहे. म्हणजे जी सजावट आहे ती उतरवण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता गणपती बाप्पाचं विसर्जन हे आता केलं जाईल. अमोल, मनश्री, दरवर्षी आपण बघतो की लालबागच्या राजाची जे विसर्जन असायचं ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता 8 वाजता वगैरे व्हायचं आणि त्यानंतर मुंबईतली मिरवणूक संपली असं जाहीर केलं जायचं. पण कोरोनाच्या काळामध्ये गेल्या वर्षी तर विसर्जन मिरवणुका नव्हत्या, पण या वर्षी मात्र खूप लवकर विसर्जन होतंय लालबागच्या राजाचं. आणि आपण बघतोय की ही शेवटची छबी असावी कदाचित, कारण आता सर्व सजावट काढलेली आहे आणि आता अगदी काही मिनिटांमध्ये लालबागचा राजा या समुद्रामध्ये विसावेल. काही मिनिटं राहिलेत विसर्जनाला. तुम्ही आता नका हळू काही रूप आहे आणि त्यांच्या विनंतीला देखील आपण मान देणार आहोत. त्यांचं म्हणणं आहे की लालबागच्या राजाची ही जी अंतिम दर्शन आहे, ही जी अंतिम मूर्ती आहे, त्याची छबी डोळ्यात टिपण्यासाठी ऑनलाईन दर्शन देखील उपलब्ध आहे. आणि त्याकरताच आता पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा या ठिकाणी आपण सहकार्य करतो आहोत. अमोल, निश्चितच मनश्री, सगळ्यांनी नियम पाळणं गरजेचं आहे आणि सर्वजण नियम पाळतायत. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि सगळ्यांनी नियम पाळावे अशी बुद्धी आता गणपती बाप्पांनी आपल्या सगळ्यांना द्यावी. मनश्री, आता तराफ्यावरती गणपतीची ही मूर्ती कधी बसवण्यात येईल आणि विसर्जन किती वेळ या ठिकाणी चालेल? आतमध्ये मूर्ती किती लांब नेली जाते? खरं तर भर समुद्रामध्ये म्हणजे समुद्राच्या मध्यापर्यंत दरवर्षी तराफ्यामध्ये ही मूर्ती चढवून ती नेली जाते. या तराफ्यावरती जर जास्त लोकांचा भार झाला, जास्त भक्त झाले तर दुर्घटना देखील झाल्याची उदाहरणं आपण गेल्या काही वर्षात बघितलेली आहे. मात्र यावर्षी
कोविड नियमांचं पालन करायचं असल्याने केवळ 10 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे आणि आता काही मिनिटांमध्ये ही मूर्ती तराफ्यावरती चढवली जाईल आणि त्यानंतर तिचं विसर्जन केलं जाईल. समुद्रात खोलवरती हे विसर्जन होतं. लालबागच्या राजाचं विसर्जन डोळ्यात साठवण्यासाठी सुद्धा अनेकांची खरं तर धडपड असते. मात्र सध्याची जी परिस्थिती आहे की पोलीस प्रशासनाने प्रचंड स्ट्रिक्टली प्रचंड कठोरतेने या ठिकाणी नियमांची अंमलबजावणी करण्याचं ठरवलेलं आहे. कारण जर भक्तांची गर्दी वाढली तर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल. ही नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये परिस्थिती, यासाठी पोलिसांचे आटोकाट प्रयत्न आहे. मुंबई महापालिका प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, लाईफगार्ड्स असतील, यांची एक मोठी फौज सुद्धा गिरगाव चौपाटीवरती तैनात करण्यात आलेली आहे. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साश्रू नयनांनी गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. अमोल, एक विशेष गोष्ट माझ्या एक लक्षात येते आता, ती म्हणजे दरवर्षी अनेक VIPs या मिरवणुकीमध्ये असतात, विसर्जन स्थळी उपस्थित असतात. मात्र आज जाणीवपूर्वक अनेक नेते मंडळी जे आहेत, अनेक VIPs जे आहेत, त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली नाही. याचं कारण स्पष्ट आहे की त्यांनी स्वतः कोविड नियमांचं पालन करायचं आहे हे ठरवलेलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वतः या ठिकाणी सकाळीच येऊन गेल्या. त्यांनी देखील हे आवाहन केलं होतं की या ठिकाणी जरी मुंबई महापालिकेचा मंडप उभारला असला तरी सुद्धा कोणतेही VIPs या ठिकाणी येणार नाहीत. VIPs कडनं म्हणजे खरं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे असतील त्यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाण्याची पद्धत आहे, ती रीत आहे. मात्र यावर्षी तशी कुठलीही पुष्पवृष्टी होताना आपल्याला दिसत नाही. खरं तर जो उत्साह आहे गणेश भक्तांचा तो तसाच आहे. मात्र सोहळ्याचं स्वरूप जास्तीत जास्त साधं करता यावं याकडेच प्रशासनाचा कल होता. मात्र अर्थातच उत्साहाचा धबधबा एवढा आहे की ह्या उत्साहाच्या धबधब्याला बांध घालणं हे निश्चितच अवघड आहे. अमोल, निश्चितच आपण बघतोय गिरगावच्या चौपाटीवरती लालबागचा राजा आणि त्याची ही शेवटची छबी अगदी काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन समुद्रामध्ये करण्यात येईल. मनश्री, आता पोलीस भाविक तर खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, पोलीस सगळ्यांना कसं आवरताय? पोलिसांनी खरं तर माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा वारंवार विनंती केलेली आहे. मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुद्धा त्यांच्या विनंतीला मान देऊन आता आपण एका बाजूला येऊन गणपती बाप्पाचं हे रूप दाखवतो आहोत. लालबागच्या राजाची ही जी छबी आहे, शेवटची छबी आपण बघतो आहोत. लालबागच्या राजाला निरोप देताना या ठिकाणी साश्रू नयनांनी निरोप दिला जातोय आणि म्हणूनच आता इतर जे गणपती बाप्पा आहेत, काळा चौकीचा जो महागणपती आहे त्याचं सुद्धा आगमन आता गिरगाव चौपाटीवर होत आहे. जोपर्यंत खरं तर लालबागच्या राजाला निरोप दिला जात नाही तोपर्यंत एकंदरीतच मुंबईतल्या विसर्जन सोहळा संपला असं म्हणता येत नाही. मात्र आज भर दुपारी म्हणजे आता जवळपास खरं तर 3:30 वाजत आलेले आहेत. 3:30 वाजता आज गणपती बाप्पाला लालबागच्या राजाला निरोप दिला जातोय. खरं तर 3:30 वाजता दुपारी निरोप दिला जातोय आणि दरवर्षी जवळपास 3:30 ते 4 वाजता पहाटे निरोप दिला जायचा. कधी कधी ते जे विसर्जन आहे ते 6 वाजेपर्यंत सुद्धा लांबलं जायचं आणि त्यासाठीच अनेक भक्त जे आहेत ते रस्त्यावरती दुतर्फा उभे असायचे. आज देखील काहीशी तशीच परिस्थिती बघायला मिळाली. मात्र निश्चितपणे असं म्हणावं लागेल की जी गर्दी नेहमीच्या वातावरणात होती, नेहमीच्या गणेशोत्सवात आपण बघितलेली होती, ती गर्दी मात्र आता निम्म्यावर आलेली आहे. अनेक गणेश भक्तांनी हे ठरवलं होतं की मी स्वयंशिस्त पाळेन, मी स्वतःहून घरात बसेल. मात्र गणेश भक्तांच्या उत्साहाला बांध घालणं जसं अशक्य मी म्हटलं, अगदी त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा रस्त्याच्या दुतर्फा अनेक गणेश भक्त हे उभे राहिले. खरं तर यामध्ये तरुणांची गर्दी खूप मोठी होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तरुण आपले मोबाईल कॅमेरे, आपले कॅमेरे घेऊन रस्त्यावर उतरलेले होते. या ठिकाणी तरुणांची गर्दी, लहान मुलांची गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जी गोष्ट खरं तर चिंताजनक आहे, कारण 18 वयोगटाच्या वरती ज्यांचं लसीकरण झालेलं नाही अशा लोकांना विसर्जनाच्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र अर्थातच 2 डोस झाल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी प्रशासनाने तपासलेलं नाही आणि अर्थातच ते कोणी आपल्या बरोबरही घेऊन आलेलं नाही. त्याच्यामुळे त्या नियमाला तर पूर्णतः हरताळ फासला गेला असं म्हणायला हरकत नाही. मात्र आता जर आपण बघितलं तर अग्निशमन दलाकडनं एक मोठी लाईफ बोट या गिरगाव चौपाटीवर जाताना मी सध्या बघते आहे. लालबागच्या राजाची जी छबी आहे ती अवघ्या काही मिनिटांसाठी आता आपल्या डोळ्यासमोर असेल, आपल्या स्क्रीनवर असेल, त्याच्यानंतर तिचं विसर्जन होईल. मात्र या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर वाढणारी दुर्घटना बघता आता पुन्हा एकदा प्रशासनानं कंबर कसलेली आहे. अग्निशमन दलाची एक लाईफ बोट सुद्धा या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर आता दाखल होते.
जी गर्दी दुपारपर्यंत दिसत नव्हती. खरं तर यावर्षीचा गणेशोत्सव, यावर्षीचं विसर्जन मिरवणुका या प्रचंड सुन्या वाटत होत्या. कारण ढोल ताशांचा गजर नाही, डॉल्बीचा आवाज नाही आणि अर्थातच गर्दी सुद्धा नाही. ज्या गिरगाव चौपाटीवर मुंगीला शिरायला जागा नसते, पाऊल ठेवायला जागा नसते, ती गिरगाव चौपाटी खरं तर आज सकाळपासून सुनी वाटत होती. मात्र जसं लालबागच्या राजाचं आगमन झालं तशी भक्तांची गर्दी मात्र वाढली आणि भक्तांचा अलोट सागर हा गिरगाव चौपाटीकडे यायला सुरुवात झाली. अर्थात हा गर्दीचा सागर फार काही दिलासादायक नाही, तो चिंता वाढवणाराच आहे आणि म्हणूनच या गर्दीला रोखण्याचे प्रयत्न पोलिसांकडनं वारंवार केले जात आहेत. पोलिसांकडनं, वाहतूक पोलिसांकडनं आता सूचना सुद्धा लाऊडस्पीकरवरनं दिल्या जात आहेत की या ठिकाणी गर्दी करू नये. वाहतूक सुद्धा जी काही वेळापूर्वी थांबलेली होती, जिची कोंडी झालेली होती, ती आता सुरळीत करण्यात आलेली आहे आणि चौपाटीच्या बाहेर रस्त्यावरची जी गर्दी होती ती हटवण्यात आता पोलिसांना बऱ्यापैकी यश आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.